जय हिंद एव्हरीवन। तर मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय आणि खूप दिवसानंतर घेऊन आलोय। तुम्ही खूप दिवसानंतर मला यूट्यूबवरती बघताय। तर मित्रांनो बघा, आजच्या व्हिडिओचा टॉपिक खूप मस्त होणार आहे आणि तुमच्या रिलेटेडच आहे, कारण की तुमची खास डिमांड होती। बऱ्याच मित्रांनी आपल्या इंस्टाग्रामवरती व्हॉट्सअपवरती मेसेज केले होते की दादा SSCGDचा एक्झाम संपलेला आहे, आता आन्सर कधी येणार आहे त्यावरती एक व्हिडिओ बनव। तर फायनली तुमच्या सर्वांसाठी त्याच रिलेटेड मी इम्पॉर्टंट माहिती घेऊन आलेलो आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। जर मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन आहात तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच नवीन भरतीचे अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येऊन जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खास करून तुम्ही जर SSCGDचा एक्झाम दिलेलाच असेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राइब करा, कारण की SSCGDची लिंक जनरेट झाल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक तुम्हाला बघायला भेटेल। त्यामुळं सबस्क्राइब करायचं विसरू नका। तर मित्रांनो बघा, आपला जो SSCGDचा एक्झाम होता हा 4 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी होता, बरोबर। आणि आता फायनली 25 फेब्रुवारीला आपला SSCGDचा एक्झाम पूर्णपणे संपलेला आहे। आणि मित्रांनो, तुम्ही सर्वजणांनी SSCGDचा एक्झाम नक्कीच चांगला दिला असेल। पूर्णपणे तुम्ही 80 ते 80 क्वेश्चन अटेंड केले असेल आणि चांगला एक्झाम तुम्ही तुमचा 100% तिथं देऊन आलेले असेल, सर्वजणांनी नक्कीच दिला असेल। आता मित्रांनो, सर्वजणांना एकच उत्सुकता लागलेली आहे, एकच गोष्टीची वाट बघताय की यार SSCGDची आन्सर की कधी येते। तर मित्रांनो बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे SCC आहे ही जेवढे पण एक्झाम घेते, जेवढे पण एक्झाम कंडक्ट करते, त्याच्यामध्ये CPO असेल, CGL असेल, CHSL, MTS, SSCGD, कोणतेही SSCची भरती असू द्या, SSCGD एक्झाम झाल्यानंतर 6 ते 7 जास्तीत जास्त 6 ते 7 दिवसामध्ये किंवा 4 ते 5 दिवसामध्ये आपले SSCGDचे आन्सर की येत असते। आणि सेम तसंच होईल ह्या बारीनं सुद्धा आपला SSCGDचा एक्झाम जर चांगल्या प्रकारे झाला असेल, त्याच्यामध्ये कोणत्याही शिफ्टमध्ये जर काही प्रॉब्लेम झालेला नसेल तर नक्कीच आपली 4 ते 5 दिवसामध्ये SSCGDचे आन्सर की येऊन जाईल, किंवा जास्तीत जास्त 6 ते 7 दिवसामध्ये आन्सर की येऊन जाईल। बऱ्याच जणांचं असं पण म्हणणं होतं की याच्या मागं थोडंसं SSCGDची आन्सर की लेट झाली होती। तर मित्रांनो त्याच्या मागं थोडंसं रिझन होतं, SSCनं एक्झाम घेतला होता, काही शिफ्टमध्ये थोडासा टेक्निकल इश्यू म्हणा किंवा काही ना काही प्रॉब्लेम आला होता, त्यामुळे SSCनं एक्झाम घेतला, मध्ये थोडासा वेळ लागला। तर आता जर काही प्रॉब्लेम नसेल तर 100% आपली 6 ते 7 दिवसामध्ये जास्तीत जास्त धरून चाला, किंवा 4 ते 5 दिवसामध्ये आन्सर की येऊन जाईल, म्हणजे 7 मार्चच्या अगोदरच येऊन जाईल आपली SSCGDची आन्सर की। ओके। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बघा, सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्ही जर तुमचा SSCGDचा जर चांगला एक्झाम दिलेला असेल, तुम्हाला असं वाटतं की यार मी माझा 100% दिलं आहे आणि माझं ह्या बारीनं सिलेक्शन होणारच आहे। एक हे बघा, आपण पेपर अटेंड केल्यानंतर, पेपर दिल्यानंतर एक आतमधून आपल्याला असं वाटतं की यार हे बारीनं तर माझं होणार आहे। आणि सर्वजणांना वाटतं, कोणाला निगेटिव्ह विचार येत नाही, कोणाला निगेटिव्ह वाटत नाही की यार माझं नाही होणार आहे, सर्वजणांना असंच वाटतं की यार माझं होणार आहे। आणि 100% होईल मित्रांनो, तुम्ही जर चांगली मनापासून मेहनत केली असेल तर 100% तुमचं सिलेक्शन होईल। माझं सर्वजणांना खास करून फक्त एकच सांगणं आहे, बघा याच्या मागच्या वर्षी मित्रांनो इलेक्शन होते, त्यामुळं फिजिकलसाठी भरपूर टाईम भेटला होता, पण ह्या वर्षी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळं ह्या बारीनं SSCGD आपल्याला जास्त टाईम देणार नाही। येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपलं पूर्णपणे फिजिकल होऊन जाईल। त्यामुळे मित्रांनो, तुमचा जर एक्झाम चांगला तुम्ही दिलेला असेल, चांगला देऊ वाईट देऊ कसा पण देऊ, जोपर्यंत आन्सर येत नाही तोपर्यंत मित्रांनो आतापासूनच फिजिकलची तयारी सुरुवात करा। जर तुम्हाला चांगले मार्क पडले, आता बऱ्याच जणांचा असा माइंडसेट असतो की यार माझा SSCGDचा रिझल्ट आल्यानंतर त्यामध्ये नॉर्मलायझेशन होऊन मार्क किती पडतात ते जर चांगले असेल तरच मी फिजिकल चालू करेल। मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेल, जर तुम्हाला चांगले मार्क पडले आणि जर रिझल्ट लागल्यानंतर मित्रांनो आपल्याकडे भेटतात 20 ते 30 दिवस, जास्तीत जास्त 20 दिवस किंवा 30 दिवस आपल्याला भेटून जातात फिजिकलसाठी। आणि 20 ते 30 दिवसामध्ये आपण 5 किलोमीटर कव्हर नाही करू शकत, हे तुम्हाला पण माहिती आहे। आणि जर आपण एक्झाममध्ये चांगले मार्क पडले आणि जर फिजिकलमध्ये आपण जर फिजिकल क्लिअर करू शकलो नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही। एवढी पूर्णपणे 1 वर्षाची मेहनत आपली पाण्यात जाईल, पूर्ण वाया जाईल। त्यामुळं मित्रांनो आतापासूनच माइंडसेट असं ठेवा, पॉझिटिव्ह ठेवा सर्वजण, की ह्या बारीनं माझं किती पण काय झालं, माझं ह्या बारीनं सिलेक्शन होणारच आहे, मी माझी फिजिकलची तयारी चालू करतोय। जसं तुम्ही पेपरसाठी तुमचं 100% दिलं तसंच सेम फिजिकलसाठी द्या। आपले SSCGDची आन्सर की येत्या 4 ते 5 दिवसामध्ये किंवा 7 मार्चच्या अगोदर तुम्हाला येऊन जाईल। आणि जर ऑफिशियली SSCGDचं जर काही अपडेट आलं, काही नोटीस आली तर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती किंवा टेलिग्राम चॅनलवरती पूर्णपणे माहिती बघायला मिळेल। त्यामुळं ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा। आणि मित्रांनो तुमच्या माहितीसाठी एक नक्की सांगणार, SSCGDची जी आन्सर की आहे ती जी लिंक आहे 2 ते 3 दिवस आधी आन्सर कीच्या अगोदर रिलीज होत असते, ॲक्टिव्ह होत असते, त्यानंतर आपला 1 ते 2 दिवसामध्ये आन्सर की येऊन जाते। त्यामुळं टेन्शन काय घेऊ नका, आन्सर की येणार आहे आणि तुमचा रिझल्ट पण सगळं पॉझिटिव्ह येणार आहे, एकदम चांगला येणार आहे।
त्यामुळे तुमची तयारी आता फक्त जास्तीत जास्त फिजिकलवरती ठेवा। मित्रांनो, आजचा व्हिडिओ एवढाच होता। जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून थोडी फार का होईना माहिती जर मिळालीच असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्रांची सुद्धा मदत होईल। आणि मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, SSCGDच्या फिजिकलसाठी आपण व्हिडिओ बनायला पाहिजे का आपल्या चॅनलवरती? जर तुमचं मत असेल, जर तुमची खास डिमांड असेल, तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपण नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवू। तर फिजिकलसाठी जर व्हिडिओ पाहिजे असेल तर फिजिकल म्हणून अशी एक कमेंट करून द्या, किंवा तुमचे 2 शब्द तुम्ही टाईप करू शकता। बाकी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। तुमचा SSCGDचा एक्झाम चांगलाच झालेला असेल, तुमचा रिझल्ट पण चांगला पॉझिटिव्ह येईल आणि सर्वजणांना चांगले मार्क पडतील। बाकी मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।